तर शिवसेनेच्या उमेदवारांची सुद्धा आज बैठक आहे। शिवसेना ठाकरे गटाचे विजयी उमेदवार आज मातोश्रीवर येणार आहेत। आपण बघतोय ठाकरे गटाचे विजयी उमेदवार आज मातोश्रीवर येणार आहेत। विजयी उमेदवारांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। जुई, आपण बघितलं काल जनतेने स्पष्ट निकाल दिलेला आहे, मात्र बैठकांचं सत्र आता काल नंतर सुरू झालेलं आहे। खरं तर यावेळी स्पष्ट निकाल आहे, फारसा काही घोडेबाजार होणार नाहीये, मात्र दोघांच्याही भूमिका आता स्पष्ट कराव्या लागतील। महायुतीत खरं तर आज सगळ्यांमध्ये बैठका, कारण मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता स्थापनेत प्रत्येक पक्षाचा वाटा किती असणार, आणि दुसरीकडे आज शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक, काय सांगाल? अगदीच सौरभ, आपण पाहतोय की काल विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट कौल दिला महायुतीच्या बाजूने, आणि त्यानंतर बैठकांच्या सत्राला सुरुवात झाली। आज प्रामुख्याने हा दिवस महत्त्वाचा आहे बैठकांच्या बाबतीत, महायुतीच्या बाजूने आणि महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा। महायुतीचं जर आपण पाहिलं तर मग राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्यांच्या आमदारांची, म्हणजे जे विजयी आमदार आहेत त्यांची बैठक बोलावली आहे सकाळी 11 वाजता देवगिरी बंगल्यावर, जिथे अजित पवार राहतात तिथे सर्वप्रथम जे विजयी आमदार आहेत त्या विजयी आमदारांचा सत्कार केला जाणार आहे आणि त्यानंतर बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने एकच त्यांचा विषय असणार आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा। राष्ट्रवादीला संख्याबळ चांगलं मिळालं आहे आमदारांचं। जो फटका त्यांना लोकसभा निवडणुकीला बसला होता तो फटका त्यांना विधानसभेला बसलेला नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोणाच होणार, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार या विषयावरून राष्ट्रवादीमध्ये आज बैठक पार पडणार आहे सकाळी 11 वाजता। जर भाजपने त्यांचा चेहरा दिला तर आपण पाठिंबा द्यायचा का, हा देखील विषय या बैठकीमध्ये मांडला जाऊ शकतो। तर दुसरीकडे शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची देखील बैठक आहे दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी। तिथे देखील सर्वप्रथम जे विजयी आमदार आहेत त्या विजयी आमदारांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। वारंवार सांगितलं जात होतं महायुतीकडून की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, त्यामुळे जर एकनाथ शिंदेच यांना मुख्यमंत्रीपदी करायचं असेल तर नेमकं काय करायचं, कारण का शिवसेनेकडून देखील वारंवार अशा प्रतिक्रिया येत होत्या नेत्यांच्या की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा एकनाथ शिंदेंचाच असावा, पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामधलं सरकार स्थापन व्हावं। मात्र बीजेपीला संख्याबळ जे आहे ते जास्त आहे आमदारांचं, त्यामुळे जर बीजेपीने चेहरा दिला तर मात्र नेमकी काय रणनीती किंवा पाठिंबा द्यायचा की नाही ही या बैठकीमध्ये आज चर्चा त्याच्यावरती केली जाऊ शकते। संध्याकाळी सौरभ, महायुतीचे जे सर्व नेते आहेत ते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, कारण का प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांसोबत बैठक करून जो काही पक्षाचा निर्णय आहे तो पक्षाचा निर्णय घेऊन दिल्लीत जातील आणि दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या समोर मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं, कारण का उद्यापर्यंत शपथविधी सोहळा पार पडून 26 तारखेला नवीन मुख्यमंत्री पदावरती बसणं अनिवार्य आहे। त्यामुळे निश्चितच आज संध्याकाळी सर्व नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा जो प्रश्नचिन्ह गेले अनेक महिने सर्वांच्या समोर उपस्थित होता, त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं। तर महाविकास आघाडीकडे काल ज्यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष होतं ते शरद पवार कदाचित आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे, कारण का इतर जे 2 पक्ष आहेत महाविकास आघाडीचे, शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसकडून नाना पटोले, ह्या दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन आपलं मत स्पष्ट केलं आहे आणि जो पराभव झाला आहे तो पराभव स्वीकारत नेमकं याच्यामध्ये पराभव का झाला याचा विचार करू असं स्पष्ट मत त्यांनी माध्यमांसमोर मांडलं आहे। मात्र शरद पवार जे एकदम ॲग्रेसिव्हली उतरले होते मैदानामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी, इतक्या सभा त्यांनी घेतल्या, त्यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं की जिथे जिथे उमेदवार होते अजित पवारांचे तिथे तिथे तुम्ही उमेदवार पाडा। मात्र असं असून देखील शरद पवार जे एक मोठं नेतृत्व मानलं जातं राजकारणामध्ये, त्यांना इतका मोठा फटका बसणं हे खरंच धक्कादायक आहे। मात्र कालपर्यंत शरद पवार यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाही। आज शरद पवार पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय संबोधित करतायत महाराष्ट्रकरांना हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचे जे विजयी आमदार आहेत त्या विजयी आमदारांना मातोश्रीवर बोलावलं आहे आणि मातोश्रीवर या सर्व आमदारांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे दिवसभरामध्ये सर्वच पक्षांमध्ये आज बैठकींचं सत्र होणार आहे, सत्कार सोहळे पार पडणार आहे आणि नेमकं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे हे देखील आज स्पष्ट होईल। सौरभ।
निश्चितच जोई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.